ते बिचारे ज्यांनी ज्यांनी विलीन केली त्यांच्या डोक्यातनं कधीच ती सरंजामशाही गेली. परंतु फलटण तालुक्याचं दुर्दैव आहे, फलटण तालुक्यातल्या संस्थानिकाच्या डोक्यातनं अजूनही सरंजामशाही गेलेली नाही. त्यांना मान्यच नाही की संस्थानं विलीन झालीत म्हणून. त्याचं कारण असं आहे की माझ्याशिवाय या तालुक्यात दुसरा मोठा झाला नाही पाहिजे. मी काम करेन न करेन, आम्ही विकास करू न करू, आम्ही प्रश्न तालुक्याचे सोडवू न सोडवू, आम्ही ह्या तालुक्यात आलेलो आहे ते सत्ता फक्त भोगण्यासाठी आलेलो आहे. आणि आम्ही जनतेची सेवा करायची नाही, जनतेने आमची सेवा करायची. अशा आविर्भावात आजही ही मंडळी वावरत आहेत. ह्यांना लोकशाही मान्य नाही, ह्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना मान्य नाही, ह्यांना काहीही मान्य नाही. ह्यांच्या डोक्यात अजूनही सरंजामशाही आहे. गंमत बघा तुम्ही, मी तुम्हाला वस्तुस्थितीच्या शिवाय मी तुम्हाला काही बोलणार नाही. 22 वर्ष लाल दिवा असून, 35 वर्ष सत्ता असून ह्यांनाचं पोट अजून भरलं नाही. बकासुराला सुद्धा मागं टाकतील अशी यांची अवस्था आहे. मला सांगा, याच तालुक्यात आमदार म्हणून कैलासवासी हरिभाऊ निंबाळकरांनी काम केलं, त्यांची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य माणूस म्हणून या तालुक्यात जगले का नाही होते? आपल्याबरोबर वावरले का नाही? आपल्याशी बोलले का नाही व्यवस्थित ते? दुसरं उदाहरण देतो डॉक्टर कृष्णचंद्र भोईटेंचं. त्यांचीही सत्ता गेली आमदारकीची, तेही लोकात मिसळत होते. त्यांनी कधी लोकांना अपशब्द वापरला नाहीत. सत्ता गेला म्हणून त्यांचा बॅलन्स गेला नाही. तिसरं उदाहरण देतो कैलासवासी चिमणराव कदमांचं. त्यांचीही सत्ता गेली, ते 15 वर्ष आमदार होते. त्यांच्यासारखा तर वरायटरी कोणाची नव्हती. विधानसभेत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत अभ्यासू भाषणं त्यांनी केली. गेला का हो त्यांचा कधी बॅलन्स? सत्ता गेली तरी. कैलासवासी हिंदूराव निंबाळकर खासदार होते, त्यांचीही सत्ता गेली. गेला का त्यांचा बॅलन्स कधी? आणि तुमची सत्ता गेली नाही, अजून 5 वर्ष होत आहेत. तुम्ही ताम्रपट घेऊन आला होता का? संस्थानिक आहात का तुम्ही अजून पण? लोकशाही तुम्हाला मान्य नाही, मतदान मान्य नाही. सत्ता गेली, तुमचा बॅलन्स गेला, ह्याचा अर्थ आहे की तुम्ही केलेली पापं तुम्हाला समोर दिसायला लागली म्हणून तुमचा बॅलन्स गेलेला आहे. तुम्हाला भीती आहे आपण जे केलेलं आहे ते पाप, ते गुन्हे, त्या चोऱ्या, त्या दरोडे समोर येऊन आहेत जनतेच्या, म्हणून हा कांगारावळा आहे. मी चोऱ्या केल्यात, मी दरोडे टाकल्यात, मी दुसऱ्याला लक्ष तालुक्याचं दुसऱ्याकडं रणजित दादांकडे दाखवायचं बोट, म्हणून तुमच्यावरचा फोकस कमी होणार नाही. तुम्ही जे केलेले ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. अहो मगाशी आमदार साहेब म्हणले, दादा म्हणले थापा. या महाराष्ट्रात थापा मारण्याची स्पर्धा घेतली ना तर ह्यांचा 1 नंबर लागेल. पहिल्यापासून बघा तालुक्याला कसं फसवत आल्यात. ते काय सांगतात भाषणात संस्थानिक? म्हणले आमच्या आजोबांनी जागा कारखान्याला दिली. साफ झूठ, पूर्ण झूठ आहे, सफेद खोट आहे. इथं या रस्त्याच्या पलीकडे जावा, माने कुटुंब अजून पण राहतंय. त्या माने कुटुंबाच्या नावावरती जागा होती, त्यांच्या मालकीची जागा होती, त्यांनी कारखान्याला विकलेली. त्यांच्याकडे दस्त आहे, तो दस्त मी बघितलेला आहे. आजही रजिस्टर ऑफिसला तुम्ही पत्रकार मंडळी जावा, त्या माने कुटुंबाने कारखान्याला विकलेली. त्या काळात त्या माने कुटुंबाने मला बोलवून घेतलं होतं, त्यांनी मला दस्त दाखवलेला आहे. कारखान्याला जागा त्या माने कुटुंबाने दिली, हे सांगतात आमच्या आजोबाने दिली. दुसरं सभासदांना तालुक्याला मी मुद्दाम म्हणून सांगेन, कैलासवासी हनुमंतराव पवार वारले, यांनी काय उठवलं? कारखाना कर्जबाजारी. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, त्या वर्षीचा अहवाल काढा. कैलासवासी हनुमंतराव पवार आपल्यातनं गेले 97 सालचा. त्या वर्षीचा अहवाल काढा.
त्यामध्ये 34 कोटी रुपये कारखाना देणं होतं. त्यातली 16 कोटीची साखर शिल्लक होती गोडाऊनला. म्हणजे खऱ्या अर्थाने हनुमंतराव पवार गेले त्यावेळेस कारखाना फक्त 18 कोटी रुपये देणं होतं. मग मला तुम्ही सांगा, ह्यांनी 24 वर्ष कारखाना झालं ताब्यात घेतला, एकही सीझन स्वतः गाळला नाही. आणि न गाळता काय सांगतायत. मगाशी परवा दिवशी मी गजानन चौकातनं चाललो होतो, माझा एक मित्र भेटला. मी म्हणलं कसं काय चाललंय, शेती काय म्हणती. तर म्हणला मी 90 टन ऊस काढतोय. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा बघावं तर हा गजानन चौकातच बसलेला आहे, 90 टन हे ऊस कसं काय काढतो म्हणलं. म्हणून तो गेल्यानंतर मी त्याच्या गल्लीत जाऊन चौकशी केल्याला आहे. म्हणलं 90 टन जर काढत असेल तर आपण बी त्याचं मार्गदर्शन घेऊ. तर म्हणलं अहो वकील साहेब काय ऐकतं त्याचं, त्यांनी दिली खंडाने जमीन, जो करतोय तो 90 टन काढतोय. तशी ह्यांची अवस्था. ह्यांनी खंडाने दिला कारखाना जवाहरला, खंड हे खातात आणि सांगतात मिशिव ताव देऊन काय आम्ही गाळीत केलं, आम्ही काय दिला FRP दिला. अहो स्वतः राबावं लागतं, सभासदांच्या दारात जावं लागतं, रस्ते तयार करावं लागतात, नोंदी घ्याव्या लागतात, दर द्यावा लागतो, गाळप करावं लागतं, कामगारांची सुखदुःख बघावं लागतात, कामगारांचे पगार करावं लागतात. अशी अवस्था ह्यांची आहे. तुम्ही सांगा कारखान्याच्या बाबतीत केवळ ह्यांचं कमिशन, दत्त इंडियावाला ह्यांचं कमिशन वाढवून देतोय म्हणून जवाहरवाल्याला हाकलून दिलं. सभासदांनी ह्याची नोंद घेतली पाहिजे. विधानसभेची यांची निवडणूक होती आमदार साहेबांची, त्यावेळेस जवाहरवाल्याकडून कोणी पैसे आणले. त्यांचे चिरंजीव नगराध्यक्ष पदाला उभे राहिले त्यावेळेस जवाहरवाल्याकडून कोणी पैसे आणले. आत्ता पंचायत समिती जिल्हा परिषदेला पैसे मागितले, त्यांनी दिले नाही. पहिलेच तुम्ही परत दिले नाहीत तर मी कशाला देऊ असे जवाहरवाले कोणाला म्हटले. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाला मिळत होते. केवळ तुमच्या कमिशनसाठी, तुमच्या भ्रष्टाचारासाठी, तुमच्या पैशासाठी तुम्ही त्या जवाहरवाल्याला पळवून लावला. अहो खोटं बोलताना तरी ते नीट लक्षात ठेवा ना की आपण आधी काय खोटं बोललो. पहिल्यांदा काय म्हणले ते जवाहरवाल्याला परवडत नाही म्हणून तो निघून गेला. आत्ता कालच्या सभेत काय म्हणतात, रणजितदादांनी पळवून लावला. म्हणजे किती खोटं बोलावं, काय बोलावं, वाईट काय असतं, खोटं बोलल्याला लक्षात ठेवावं लागतं आणि ते लक्षात राहत नाही. या तालुक्यात समोरची जनता बघत असती, त्याच्यासमोर खरं येतच. म्हणून तुमच्या त्या कारखान्याकडे ह्यांनी धंदा म्हणून बघितला. हो वाईट आहे, दुर्दैव आहे खरं. तुम्ही बघा, उदाहरण लांब जाऊ नका. तुम्ही माळेगावचं अजितदादासारखं एवढं मोठं महाराष्ट्रातलं नेतृत्व गेलं, थांबलाय का हो कारखाना. फलटण तालुक्यात त्यांचे संचालक आज फिरतायत माळेगावचे आणि ऊस गोळा करतायत. हा फरक आहे नेतृत्वातला. अजितदादांनी विचार दिलेत, विकासाचे विचार दिलेत, बारामती तालुक्यात कामाचे विचार दिलेत, संस्था उभ्या करायचे विचार दिलेत, संस्था मोठ्या करायचा विचार दिलेत. तुम्ही काय विचार दिले, कमिशन खायचे. तुम्ही काय विचार दिले, इथं कमिशन खायचे, कारखाना चालवायला द्यायचे, खंड खायचं, खंडाने द्यायचा कारखाना. काय विचार दिले फलटण तालुक्यात तुम्ही. तुमचे संचालक का फिरत नाहीत, का पुढे येत नाहीत. दिले स्वातंत्र्य त्या संचालकाला कधी. एक कार्यकर्त्याचं नाव घ्या 35 वर्षात, एक कार्यकर्ता मोठा केला विचाराने. आज अभिमानाने सांगतोय फळीच्या फळी इंदुराव निंबाळकरांनी तयार केलेली. कायला सन्माननीय तात्या बसलेत, डॉक्टर कृष्णचंद्र भोईट्यांच्या नेतृत्वात ते तयार झाली. अहो किती नावं घ्या. कैलासवासी हनुमंतराव पवारांनी फळी केली, कैलासवासी चिमणराव कदमांनी फळी तयार केली. तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ बघितला. घरात पैसे दुधातनं आले पाहिजेत, घरात पैसे शिक्षणातनं आले पाहिजेत, घरात पैसे मेडिकलमधनं आले पाहिजेत, घरात पैसे साखरेतनं आले पाहिजेत, घरात पैसे कुठं कुठं निघतील
ओपन स्पेसमधनं नगरपालिकेतनं आले पाहिजेत, मार्केट कमिटीतनं आले पाहिजेत. आणि मग आम्ही काय करू, हे पैसे सगळे गोळा करू आणि पैशाच्या जीवावर आम्ही या तालुक्यात राजकारण करू. आणि चोराच्या उलट्या बॉम्बा सांगतायत रणजित दादा पैसे वाटतात. पैसे वाटले 35 वर्ष तुम्ही, पैशाचं राजकारण या तालुक्यात केलं तुम्ही, पैशाचे वाईट सवय लावल्या तालुक्याला तुम्ही. आणि आज तालुक्यातल्या जनतेने सत्ता बदल केल्यावर तुमच्या पायाखालची वाळू सरकली. एक नाव घ्या, असं एक नाव या 35 वर्षात तुम्ही केलेलं काम आणि एक कार्यकर्ता असा दाखवा विचाराने तयार केलेला. आम्ही सगळं सोडून देऊ. राहिला प्रश्न कारखान्याचा, शेवट करतो. अहो, आम्ही मोठ्या मनाने शेअर पूर्ण केले. मागच्या ह्याच्यात मी सांगितलं, मुद्दा म्हणून आज सभासदांना सांगतो, 650 कोटी रुपयाचं कर्ज असलेला भुईंज कारखाना, किसनवीर कारखाना, त्यांना दरवर्षी सीझनला कर्ज मिळतंय. ते काय रडत बसले का हो? त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचे संचालक तुमच्यासारखे असे रडत बसले का, शिव्या देत बसले का विरोधकांना? कारखान्याला सीझनला कर्ज कसं मिळतं, तर कुठलीही बँक तुमच्यावर किती कोटी कर्ज हे बघत नाही कधी. सीझनचं कर्ज देताना त्या कारखान्याकडे नोंदी किती आल्या, त्या नोंदीतनं त्या कारखान्याला किती लाख टन गाळप होईल, ती साखर कशी विकली जाईल, त्याची किती क्विंटल साखर होईल, ती साखर कशी विकली जाईल, ती साखरेच्या पोत्यावर, त्याला प्लेज म्हणतो आपण, ते तारण घेतात. जशी साखर विकेल तसे ते बँकेत पैसे, बँक त्यांचे कर्जात पैसे भरून घेते, राहिलेले पैसे कारखान्याकडे राहतात. अहो, हे मी काय सर सांगायला पाहिजे, कारखान्यातला साधा आमचा अकाउंटंट सांगाल. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हेच प्रॅक्टिस सगळीकडे, हे काय वेगळं नाही. आणि तुम्ही काय सांगताय? आणि करून काय केलं तुम्ही? 24 वर्ष कारखाना चालवायला देऊन आमच्या सभासदांवर आणि कर्मचाऱ्यांवर 200 कोटी रुपयाचा बोजा तुम्ही ठेवला. 83 कोटी रुपयाचा तुम्ही एक्सपान्शनचा बोजा आमच्यावर, आम्ही त्याला दे नाही. 17 कोटी रुपये आम्ही त्याचं जे डिपॉझिट तुम्ही घेतलं ते दे नाही, झाले 100 कोटी. आणि 115 कोटी रुपये श्रीरामच्या अहवालात, श्रीराम 115 कोटी रुपये देणं आणि कर्ज आहे. सांगा, 215 कोटी रुपये तुम्ही आमच्या बोजावर ठेवले, 24 कोटी, आणि तुम्ही फक्त खंड घेत बसला. कारखाना मिळाला, सभासद मिळाला, कामगार तर त्याहून मिळाला. तुमचा खंड फक्त दरवर्षी तुमच्या घरात येत होता. आणि शिव्या द्यायच्या दुसऱ्याला. कन्क्लूड करतो, शेवटचीच एक गोष्ट सांगतो. बघा, मला आता कोणी सांगितलं त्याचं नाव नाही सांगत, म्हणले मालिका बघा, कोणती मराठी मालिका, एक देव माणूस. तर म्हणले का, तर बघा तर म्हणले. मग मी आपलं जेवताना बायकोला म्हणले लाव, तर लावले. तर म्हणले त्यातली एक म्हातारी, म्हणले म्हातारी सर्वाजी, म्हणले त्या मालिकेत त्या म्हातारीवर कॅमेरा आला की ती शिव्याची लाखोली वाहती आणि ती सगळ्यालाच वाहती. तसं फलटण तालुक्यात एक सर्वाजी निर्माण झाली. पत्रकार परिषद असली, सभा असली, मिटिंगा असल्या, कॅमेरा समोर आली की ही सर्व आजी शिव्या 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 नुसत्या. दुसरं ह्या सर्व आजीला काहीच माहिती नाही. तर आता जाऊ द्या, काय म्हणजे आता बोलण्यासारखं काय. आणि मगाशी जो निषेध केला ना, खरं तर फलटण तालुक्यातल्या माझ्या गोरगरीब महिलांनी, माझ्या मुलींनी, माझ्या बहिणींनी, माझ्या आया बहिणींनी ह्याची नोंद घ्यावी की एक माणूस फलटण तालुक्याचं तुम्ही ज्यांना नेतृत्व दिलं, 25-25, 30-30 वर्ष दिलं, तो माणूस महिलांबद्दल कितल्या खालच्या दर्जाचं बोलतो, किती खालच्या दर्जाचं महिलांबद्दल बोलतो, हे फलटण तालुक्यातल्या महिलांनी ह्याची नोंद घ्यावी. सुसंस्कृत घराणं तुमचं, तुम्ही इतकं घसरताय, तुमची सत्ता गेली म्हणून तुम्हाला महिलासुद्धा कळेनात. सर्वसामान्य घरातली, शेतकऱ्याच्या घरातली मुलगी ती आज ती नेतृत्वाच्या सभापतीच्या भूमिकेतनं ती तालुक्यात काम करते. तुमचे सभापती माहीत आहेत का हो? तुमचे सभापती गाडीत दारू सातारवरून आणत होते सभापती असताना तात्या.
नावसुद्धा मला माहिती, मला कोणाचे नावं घ्यायचे नाही तर तेवढं ते मोठे पण नाही. आणि तुमच्याच कार्यकर्त्यांनी दादा त्याला वाचवलं, दादाच्याच कार्यकर्त्यांनी वाचवलं. नाही तर त्या सभापती असताना दारू त्याच्या गाडीत सापडलेली होती. असे सभापती तुम्ही बसवले. आणि ही मुलगी चांगली काम करते बिचारी, तिचं सण होय ना तुम्हाला, सर्वसामान्य कुटुंबातली. सगळ्या सत्ता तुमच्या घरात पाहिजेत का? कुणी सर्वसामान्य माणसांनी येऊ नये या तालुक्यात, काम करू नये? ह्या गोष्टीचा जेवढा निषेध करता येईल तेवढा कमी आहे. अतिशय आम्हाला रागसुद्धा येत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्याची मान ती ऐकून शर्मेने खाली होती. निषेध हा शब्दसुद्धा कमी, विरोध करणं, निषेध करणं, राग त्राग हा सगळं कमी येतं. शेवटी आपण पण कोणाच्या तरी पोटी आलो, ती सुद्धा महिलाच होती ना. आपल्या आया बहिणीसुद्धा आहेत ना घरात आपल्या. काय बोलताय तुम्ही, कसं बोलताय तुम्ही? कोणत्या पातळीला चाललाय, कुठली पातळी राहिली आता? काय बघायचं ठेवलं तालुक्याने? अजून काय राहिलं तालुक्याला बघायचं? अजून काय तालुक्याने बघायचं आहे अजून? धन्यवाद.